शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसानची ई-केवायसी अगोदरच केली असेल तर पुन्हा पैसे देऊन करण्याची गरज नाही. काही ठिकाणी खोटी माहिती देऊन शेतकऱ्याकडून पैसे घेतले जात आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या अनेक गावामध्ये आणि सीएससी सेंटरवर पीएम किसान ई-केवायसी बाबत चुकीची माहिती दिली जात आहे. पुन्हा ई-केवायसी करा नाहीतर हप्ता बंद होईल असं सांगून काही लोक शेतकऱ्याकडून पैसे घेतले जात आहेत. पण खरी माहिती काय? जर तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही. हो मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची पीएम किसानची ई-केवायसी अगोदरच यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे त्यांना पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अजूनही बाकी आहे त्यांनीच ती पूर्ण करून घ्यावी. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. ताबडतोब ई-केवायसी करा म्हणून पैसे मागत असेल तर आधी स्वतः स्टेटस तपासा. पीएम किसानचं स्टेटस मोबाईलवरूनही तपासता येतं. जर तिथे ई-केवायसी कंप्लीट किंवा यस असं दिसत असेल तर तुमची प्रक्रिया पूर्ण आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना भीती दाखवली जात आहे की आता लगेच करा नाही तर तुमचा पुढला हप्ता बंद होईल. पण मित्रांनो, अधिकृत वेबसाईटवर तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही. कोणालाही विनाकारण पैसे देऊ नका. सरकारी योजना संबंधित माहिती नेहमी अधिकृत वेबसाईटवर किंवा विश्वासार्ह सीएससी सेंटरवर घ्या. तुमच्या गावात किंवा परिसरात अशा प्रकारची चुकीची माहिती देऊन पैसे घेतले जात असतील तर इतर शेतकऱ्यांनाही सावधान करा आणि त्याची ई-केवायसी बाकी आहेत त्यांनी मात्र लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून पुढील हप्त्यात कोणताही अडचण येणार नाही. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.